हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं पाऊस पाणी काय म्हणतोय तुमच्याकडे भाऊ बहिणींना. आता तुम्हाला आम्ही आमच्या घरात दिसतोय. तर बऱ्याच भाऊ बहिणींचा प्रश्न असतील मला, तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार भाऊ बहिणींना. कारण की पुण्यात होतील, पुण्यात नाही तर कसे काय आले, काय झालं काय नाही झालं हे तर तुम्हाला सांगणं गरजेचंच आहे. ते म्हणजे काय झालंय, लय अवघड झालंय. आमच्यावर गेल्यावर पुण्यात लय मोठा हे झाला धोका होय. धोका म्हणजे काय सांगतो बाबा. तर आता आलोय आम्ही घरी. तर घरी मी तशी 2-3 दिवस झाला आली आहे. तर आणलाय आता खायला बाजार. तर बाजार काय आणलाय काही दिशी लसूण. बाजार काय होता घरात, तर चला म्हणतात आता बाजार आणावं आपल्या भावा बहिणीला दाव. दिशी लसूण आणलाय मस्त पैकी असं. देशी असा भेटत नाही, पण कसा भेटला काय माहिती. हा होता आमच्या बाजारात देखील भेटत नसा. फिर अख्खा बाजार फिरलं तरी गावणार नाही. कसा गावला काय माहिती. दिसला नंतर घेतला ना पावशेर भर मी. शक्यतो तिथे मिळतंय बघ देशी लसूण, कसा मिळला मलाच कळणार. तरी त्याचा वास एवढा येणार नाही, तर लय वास येतो. फरक असतो याच्यात नाही असणार नाही. आता फरक निघालेत ना. कांदा तर 40 रुपये किलो झाला परत. कांदा वाढला परत भाव. 40 रुपये किलो. काय तर महागाई चालली बाबा बहिणी. महागाई लय झाली, जबरदस्त महागाई झाली. तेल मागले सगळंच मागलं. का बाबा बहिणीने तर काय सगळंच अवघड झाले बघा. आता सगळं तेल मागले. आता आणला लसूण बघा. लसूण आणला, फ्लावर आणलाय मस्तपैकी असा. तर संध्याकाळी करू का फ्लावरची भाजी? हा कर काय का नाही, हो. फ्लावर करते उद्या त्याला. आता तुमचं दाजी उद्या कामाला जायचं ते कामाला जायचं बाबा बहिणी मला. 4 दिवस माझं गेलं बरं का. वडा इकडे पिशवी. 4 दिवस माझं पुण्यात गेलं. पण पुण्यात लय आमची आपदा झाली भावा बहिणीनं. असं बाहेर निघायला येत नव्हतं मला. बाहेरच घ्या किती असं बाहेर येईन म्हणून तर जमणार नाही. तर भावा बहिणीनं लय झाली आपदा. लय सामान भरले पिशवी त्या. काय सांगायचं भावा बहिणी का. पिशवी मला तर उठणार नाही. काय सांगायचं, इतकीची पिशवी जड आहे. घाम निघाला पिशवी. हा बाकी जड पिशवी सरळ असं भावा बहिणी पिशवी. बा पिशवी किती जड आहे भावा बहिणी नाही का. त्यात खायते हिरव्या मिरच्या, टमाट, कोथिंबीर. खराब लागली काय. 20 रुपये नाही, शेंडा घ्यायचं ते. टमाटे मिरच्या आणली शेवग्याची शेंग. 20 रुपयाला ही काय स्वस्त राहिले, काय लय अवघड झाले बाबा. आणि ती वांगी आणली, ती काट्याची वांगी. मस्त पैकी अशी काटेरी वांगी येते. काटेरी वांगी उद्याच्याला करून टाकायला तुम्हाला. आता संध्याकाळी करेन शेवगाची शेंग करेन उद्या. खोबरं तर 120 रुपये पावशेर आहे. अर्धा पावशेर आणले. खोबरं रेट वाढलं का. दिवाळीच्या गावा गहू उचला बाई. गहू 15 किलो आणले ते. किती गहू बघा गहू पुरा फुटला. हो फुटलं. कसं काय पडलं? फुटला. फुटू दे. आता डब्यात टाकायला आता काय करू, काढू का नाही. राहू दे. फुटला काय गाडीला पडू दे की पिशवीतच पडत आहे. गाडीला घेऊन झालं असं हे आणलं तांदूळ. नाही. आता माझं बोट शिरलं. उचला गेलं शिरलं बोट. बरं झालं. कामात का वाढवून ठेवलं का ना तुमच्या दाजीने. असू देत काय तर करायचं बाबा. डबा काढा ना तिथलं. उठला बरं बाकीचं काढायचं. बाकीचं किती काम कोलम तांदूळ आणलं तर
ज्वारी तर कशी 60 रुपये किलो, 60 रुपये किलो ज्वारी भेटली. कसं खायचं माणसाला? तीन किलो आणली. ज्वारीचं पीठ असं काय आहे का? हो ते संपत्ती घेऊन आणली भांड्याची घासणी, कोलगेट, थोडं थोडं शिल्लक आहे घरात सामान. संतूर संतूर ओतून ठेवायचं त्याच्यात. साबण, एवढ्या सामानाला 2,500 रुपये गेले ते. 2,500 गेले होते टोटल. बाकी सामान तर अजून घरी आणायचं. आता काय भाव बहिणी विचारते. पार्लेजी यांना पार्लेजी. कशी टाकायचं? एवढं आहे लागेल ना लागायचं त्या कॅरेटात. बघता बघता माझा सांग काय सांग काय ग बाई ते नाच ग घुमा, नाच ग घुमा. कशी मी नाचू म्हणा की? चिमटा बसतोय बाबा मला. म्हणा की कशी मी नाचू? नाच ग घुमा, कशी मी नाचू? नाच ग घुमा, कशी मी नाचू? नाच ग घुमा, कशी मी नाचू? नाच ग नाच. ही बरं आणलाय तुमच्या दाजीला. तुझं माझा तुमचा ब्रश एक सारखाच आहे पण दुसरा आहे माझा ब्रश. कलर वेगळा आहे का? असू एक असाच होता माझा. माझा पहिला परत खराब झाला आहे. आहे तर तसंच. दाती खराब गेले का? मुगाचं मेद लय भारी होतं, हिरव्या मिरच्यात चमचमीत आणि झणझणीत. आणि अंड्यात मिठाचं पुढं 2. हे आणली लोणच्याची भरणी बारकी. शेंगदाणा काय बरोबर नाही तर बघा. काय मोठ्या शेंगदाणे तर मोठ्या शेंगदाण्याला काय होतं चव लागत घुंगरी शेंगदाणा घुंगरा म्हणजे चव नसते एवढी. नाही. घुंगऱ्या शेंगदाणा चव असते बारकी. छोट्या छोट्या ना आता शेंगदाणा बंद झाला म्हणते ते मोठा आहे. बघ कसं जातं बरं नसं झालं पण आपलं काहीतरी सांगायचं गिरायकाला ऐकायचं. घुंगरू शेंगा असतो घुंगरू शेंगा टेस्ट येतो हे शेंगा तेलाचं पुढं आणले तर 2. साखर आणली 1 किलो. सह्याद्री वहिनी एक आणली. झालं 15 दिन आठवडे टेन्शन नाही. खर्च वेगळा असायचा गेल्या बाळीचा वेगळा त्याच्यासाठी घुंगरू काढून आणलाय. नाही आता ओतूनच जातो मी ओतून कडे मी फटले. तेच खाली आलाय नाही नाही तर फटले बघा. बाजाराची लिस्ट. तर अशा प्रकारे आणलेलं आहे बाजाराचं सामान. घरात बाजार आणला.
तर चला मस्तपैकी असा बाजार आणलेला आहे आणि दोघांनी एवढा है. आंधा भाऊ बाजार बरेच किती महिने झाले बाजार आता आणला तिकडे गेल्यापासून तिकडे गेल्यापासून बाजार नाही काहीच नव्हतं घरात काहीच मीठ बी साधी काहीच मीठ बी नव्हतं घरात बरं घ्या हाय की मिठी काय पारच खडाला झाला वेतावा घरातला संपलं होतं पीठ आहे मीठ आहे तेल पण नाही शिलकीला आपलं आणलं तेल पण असेल काय माहिती आता. हाय तेल हे जेव्हा अगरबत्ती नाही काळीपिटी नाही काय नाही काय बी म्हणते ते तुमचं दाजी भाऊ नाही. बघ आता आपलं आता ते थोडंफार होतं तेवढं आता तेवढं बिल भागावलं आता काय अजून एवढं नाही तर जास्त परत ट्रिप माळवा आणले वांगी फ्लावर हे आणलंय मंडळ जास्त आणल्यावर शिल्लक राहतं मग काय ह्याला कोण हात लावत नाही बाजारची मंडळी आणली का नाही चला मग बाय बाय